बॉस, यावेळेस मला खूप काळजी वाटते. उद्या जर जे मॅडमच्या हाती जर काही सापडलं तर ते सस्पेंड करायला सुद्धा मागे पुढे बघणार नाहीत आणि फर्स्ट कमांडिंग ऑफिसर म्हणून तुला ब्लेम करतील, तुला दोष देतील. आणि रागाच्या भरात जर उगाच बरं वाईट केलं तर परिणामांची भीती बाळगून आपण आपली ड्युटी कधी करूच शकत नाही. तो माणूस आपल्याला लवकरात लवकर सापडणं खूप गरजेचं आहे. तू काळजी करू नकोस, सगळं नीट होईल. हॅलो, काय रे, कोणाचा फोन आहे? धनुष, तारिणी जर बाजूला असेल ना तर मी बोलते हे कळू देऊ नकोस. MNN मधून फोन आहे. हॅलो, हे बघ, आत्ताच्या आत्ता मला भेटायला ये, माझं एक महत्वाचं काम आहे. आता? हो, ये माहिष्मती के दादी का हुकुम आहे. हो मॅडम, मी आता घरी आहे माझ्या बायको सोबत. अरे त्या बायकोला सांग खोटं काहीतरी आणि ये इकडे म्हटलं ना एकदा. ठीक आहे बॉस, मला जावं लागेल. आत्ता या वेळेला? आणि कुठे जायचंय? कोणी बोलवलंय? माहिष्मती बिल्डर्स आहेत, त्यांना न्यूज करायची आहे, प्रॉपर्टी घर या रिगार्डिंग. तर त्यांना हेल्प हवी आहे. मी जाऊ पटकन? हां, पण आत्ता? हां, त्या थोड्या स्ट्रिक्ट आहेत, त्यांनी दिलेली वेळ पाळावी लागते. मी पटकन जाऊन येतो. ठीक आहे. कमांडर, जे मॅमला त्या रिपोर्ट्समध्ये काही सापडलं नाही तर? अरे यक्ष प्रश्न आहे हा फातिमा. अरे ते पुढे काय करतील एखाद्या ज्योतिषाला सुद्धा सांगता येणार नाही, माहिती आहे का? हे टेक्नॉर झालं का? करतोय या जे मॅम आधीपासून अशाच आहेत का? गाईस, 1 मिनिट थांबा ना यार, मला जरा फोकस करू दे ना, कॉन्सन्ट्रेट करू दे ना यार. गाईस 2 मिनिटं थांबा. हो कर ना, कर काम कर रे. ऐक ऐक ना टेक्नो, ही पाहिलं नाही इथं नको घेऊ. अरे ते इथं घे ना. एक काम करा, ठीक आहे तुम्ही करा ना काम. ठीक आहे. अरे ते एवढं काय त्याच्यात झालं का? कमांडर, तुमच्या कामामध्ये मी ढवळाढवळ करतो का? मी बोलतो का हा एम पकडा इकडे आणि याच्यावरती फायर करा म्हणून? नाही ना, मग मला माझं काम करू द्या ना. तू कसं सांगशील मला? ते तुझी थोडी फील्ड आहे. हा, मग माझ्या फील्ड मध्ये मला काम करू द्या ना प्लीज. कमांडर तुम्ही थांबा. टेक्नो तू कर. हुशार आहे लडका. थँक्यू. तुझ्या सर्टिफिकेटची गरज होती. थँक्यू. सॉरी बाबा, कर तू कर. डन. ह्या लिस्टवरती जे मॅडमना अजिबात डाऊट येणार नाही. जे मॅमच काय, बॉस आणि केडी सरांना सुद्धा काही करणार नाही यात. अरे टेक्नो, एक नंबर. मानलं तुला. तारिणी, चल फळं खाऊन घे. अहो, मी खाल्ली असती ना काकू नंतर. एवढ्या नंतर आत्ताच खा. अहो, तुझा नवरा बाहेर गेलाय कामासाठी आणि मला सांगून गेलाय, मी जर तुला फळं वेळेत कापून दिली नाहीत ना तर तो मला ओरडेल ना. तो माझा नवरा जरी असला तरी तुमचा पुतण्या आहे ना. मग पुतण्या कसला ग? तो मला माझा मुलगाच वाटतो आणि तू मला माझीच सून वाटतेस. पण मला तर मी तुमची मुलगी असल्यासारखं वाटतं. एवढं प्रेमाने करता तुम्ही माझ्यासाठी सगळं. तारिणी, तुझ्या डोळ्यात पाणी? काकू, अहो, आजपर्यंत ना सुमीनी खूप केलंय माझ्यासाठी आणि ते सगळं इकडे आल्यानंतर तुम्ही करता. पद्मिनी काकूंनी सासू म्हणून आणि निशीच्या आईने आई म्हणून जरी स्वीकारलं नसलं ना तरी तुम्ही मला खूप माया लावली. आणि तू काही कमी माया लावलीस? माझ्याशी मनमोकळ्या गप्पा मारतेस, जे काही आहे ते सगळं माझ्याशी शेअर करतेस. माझी ईशा पण माझ्याशी एवढ्या प्रेमाने वागत नाही. खरं सांगू, प्रत्येक सासूला अशी सून मिळाली पाहिजे जी तिची मुलगी होईल आणि प्रत्येक मुलीला अशी सासू मिळाली पाहिजे जी तिची आई होईल. मग बरेच संसार वाचतील. खरंय तुमचं. हा सासू सुनेचा प्रवास अगं आईपासून अहो आईपर्यंत गेला ना तर मुली किती सुखावतील. कारण त्यांना 2-2 आई मिळतील आणि त्या आईला एक मुलगी मिळेल. हो, पण मुलीच्या आईला ईर्ष्या नको वाटायला. आपली मुलगी तिच्या सासूला आई म्हणते. त्यावरून आठवलं मला, मी आत्ताच एक सिरीज बघितली झी5 वर, अगं आई अहो आई. सासू सुनेचं खूप गोड नातं दाखवलंय त्यांनी त्यात. हो का? मग आपण दोघी पुन्हा एकत्र बघूया का? हो, बघूयात ना. आपण दोघे मिळून नक्की बघूयात. हे तिखट वाटणारं नातं ऍक्च्युअल मध्ये किती गोड असतं ना, हे पुन्हा बघायला मला खूप आवडेल.
नक्की बघूया. आत्ता खा. काले वनक्कम श्रीवल्ली. काय कसं बोलवून घेतलंस? काही काम आहे का महत्वाचं? हो, मुद्दामच बोलवलंय तुला. काय झालं? म्हटलं तुझी स्मरणशक्ती जरा तपासून बघावी. असं अचानक काय झालंय काय? पण उद्या काय आहे? उद्या काय आहे? काहीच नाही. अरे उद्या काय सांग ना. काय उद्या? नाही माहिती. उद्या काय आहे? बाबांची औषध आज आणायची आहे. काव्याच्या साखरपुड्यासाठी गुरुजी पुढच्या आठवड्यात येणार आहेत. तुझी डॉक्टरांबरोबरची अपॉइंटमेंट 3 दिवसानंतर आहे. बस उद्या तर काहीच नाही आहे. उद्या खरंच सगळ्यांचं सगळं माहिती आहे. नाही नाही पण महत्वाच्या व्यक्तीबद्दल काहीच माहिती नाही ना. श्रीवल्ली दुखते, प्लीज सोडणार. श्रीवल्ली नाही सोडणार, नाही सोडणार. श्रावण शुक्ल दुपारी 3:45 बेलसरेंच्या घरी कन्याचा जन्म झाला. श्रावण महिन्यात तुमच्या घरी लक्ष्मीने पाऊल ठेवले, बरोबर? आता तरी सोड, दुखतंय. नाही सोडणार. म्हणजे सगळं माहित असून सुद्धा माझी मजा घेत होतास. नाही नाही ही चिटिंग आहे श्रीवल्ली. नाच चुकली तर तिला गोड लाडू मिळतात. जावई चुकला तर त्याच्याशी कान पिळतेस. बघ केवढा झालाय, हत्ती एवढा झालाय. ते कान मोठे झालेत ना, होऊ देत. त्या मोठ्या कानाने नीट ऐक. माझ्या नातीबद्दल मस्करी केलेली मला चालणार नाही. सॉरी श्रीवल्ली, चुकलं माझं. हे बघ, कान पकडून सॉरी म्हणालो असतो, पण कान अजून मोठे झाले असते. काय झालं? उद्या माझ्या तारिणीचा वाढदिवस आहे. वसुधा होती ना, तेव्हा तिचा वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करायची. पण ती गेल्यानंतर या घरात तारिणीचा वाढदिवस कोणीच साजरा केला नाही. रेखानं तिला कुठलीच हाऊस मौज करू दिली नाही आणि तिचा वाढदिवसही साजरा करू दिला नाही. पण घरात दुसऱ्यांचा वाढदिवस मात्र ती उत्साहानं साजरा करायची. आणि स्वतःचा वाढदिवस आला ना, ती कधी कॉलेजमध्ये लेक्चर आहे म्हणून सांगून निघून जायची, नाहीतर मग लायब्ररीत बसून अभ्यास करायची. मोठी झाल्यावर तर काय कारणच मिळालं रे तिला अनाथाश्रमात. एकूण काय, तिनं आपला वाढदिवस कधीच साजरा केला नाही. श्रीवल्ली, असं बिलकुल रडायचं नाही. धनुष आहे ना, टेन्शन वेडम. म्हणजे बिलकुल टेन्शन घेऊ नकोस. तुझ्या नातीचा आणि माझ्या बायकोचा वाढदिवस अगदी धूमधडाक्यात साजरा करणार. आणि फक्त हा वाढदिवस नाही, तिच्या आयुष्यातले प्रत्येक दिवस एक्स्ट्रा स्पेशल करणार. तिची सगळी हौस पूर्ण करणार तुझा धनुष. आणि त्याची सुरुवात होणार आज रात्री 12 वाजल्यापासून. कान थोडा दुखतोय.